सुप्रभात होते हो. आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे निवृत्त गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. निवृत्त म्हणजे वृत्तीरहित म्हणजे निवृत्त. गुरु तत्व, गुरु हे तत्व आहे. भू म्हणजे अज्ञान, गुरु म्हणजे प्रकाश. अज्ञान नष्ट करणारा प्रकाश व अज्ञान नष्ट करणारी क्षमता याला गुरुतत्व म्हणतात. आणि हे गुरुतत्व ज्या अर्थी अज्ञान नष्ट करतं त्या अर्थी अज्ञानाचा नाश केल्यानंतर जे उरते त्याला ज्ञान सुद्धा म्हणता येत नाही. संपूर्ण अज्ञान नष्ट झाल्यानंतर जे उरतं त्याला ज्ञान म्हणावं तर ते ज्ञान नसतं. कारण अज्ञान नष्ट झाल्यानंतर जे उरतं त्याला आरामदायी स्थिती, आल्हाददायी स्थिती म्हणजे अज्ञान गेलं आणि आराम वाटला. आराम वाटणं म्हणजे मोकळं वाटणं. मोकळं वाटणं म्हणजे प्रशस्त वाटणं. म्हणजे आकाश किंवा अवकाशात जसं रिकामपण असतं तसं वाटणं. म्हणून अज्ञान नष्ट करणारी क्षमता किंवा तत्व म्हणजे गुरुतत्व. याला गुरुतत्वाचं आकलन झालं, त्याचं अज्ञान नष्ट झालं. अज्ञान नष्ट झाल्यामुळे ज्ञानरूप आराम, ज्ञानरूप अवकाश म्हणजे मोकळीक जी फुरसत मिळते त्यामध्ये जो माणूस राहतो तो अर्थातच अज्ञान नष्ट झालेला म्हणजे वृत्तीरहित असतो. म्हणजे खरं वृत्ती हे अज्ञान आहे आणि वृत्ती रूपता अज्ञान नष्ट झालं की माणूस निवृत्त होतो. निवृत्त माणूस अज्ञान नष्ट झाल्यामुळे, वृत्ती नष्ट झाल्यामुळे अज्ञान नष्ट झालेल्या अवकाशामध्ये, जागेमध्ये, आकाशामध्ये आरामात राहतो आणि तो नित्य शाश्वत म्हणजे चिरंजीव भावे राहतो. म्हणून निवृत्त गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. म्हणजे अज्ञान नष्ट करणाऱ्या क्षमतेचा लाभ झाल्यानंतर जो आरामदायीपणा, जी फुरसत मिळते त्या फुरसतीमध्ये वृत्तीरहित होऊन जो राहतो तो नित्य आणि शाश्वत म्हणजे चिरंजीव असतो, असा याचा एकूण अर्थ आहे. म्हणून निवृत्त गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. आता यामध्ये 8 कडवी आहेत. यातील प्रथम आकाश आणि अवकाश हे 2 शब्द समजून घ्या. सर्वसाधारण आकाश म्हणजे आपल्या डोक्यावर दिसतो ती मोकळी जागा आणि त्या आकाशात मोकळीक असते म्हणजे अवकाश असतो. म्हणून आकाश आणि अवकाश म्हणजे रिक्त मोकळी जागा जिथे अवकाश आहे, म्हणजे जिथे काही ठेवायला, जिथे काही बघायला, जिथे काही जाणवायला वाव आहे. म्हणून आकाश अवकाश म्हणजे आपल्या डोक्यावर दिसतं ते आकाश आणि तिथे मोकळी जागा आहे म्हणून त्याला अवकाश म्हणतात. आणि इंग्रजीत एम्प्टी हा जो शब्द आहे, एम्प्टी या शब्दाचा अर्थ लीजर म्हणजे आरामात असणे असा आहे. म्हणून जिथे आकाश आहे, जिथे रिक्तता आहे, जिथे मोकळी जागा आहे तिथे एम्प्टीनेस म्हणजे आरामशीर पहुडून राहणे. म्हणजे जसं एखादा माणूस पूर्ण शब्दरहित, विचाररहित मन आणि देहाने आराम खुर्चीत बसतो तो असा माणूस खऱ्या अर्थाने आकाशामध्ये, अवकाशामध्ये आल्हाददायी आरामशीर स्थिती अनुभवत असतो. म्हणून आकाश अवकाश याचा मूळ अर्थ जरी डोक्यावर दिसणारं आकाश, तिथे भरपूर रिकामी जागा आहे, मुक्तता आहे म्हणून ते अवकाश असं असलं तरी आकाश अवकाश हे वरच आहे असं नव्हे. रिकामी जमीन जेव्हा असते तेव्हा आपण म्हणतो काय छान प्रशस्त रिकामा माळ आहे, तिथे सुद्धा अवकाश असतो. म्हणून जिथे जिथे रिकामपण आहे, जिथे जिथे पोकळी आहे, जिथे जिथे अंतर आहे त्या सर्व गोष्टींना आकाश अवकाश पोकळी मुक्तता असे म्हणतात. म्हणून 2 श्वासामधलं अंतर हे सुद्धा वेगळ्या पातळीला आकाशच आहे. विचाररहित, शब्दरहित मन असणं हे सुद्धा मनाच्या मधील पोकळी म्हणजे मनो आकाश आहे. या भांड्यात काही ठेवलेलं नाही, त्या भांड्यात काही ठेवलेलं नाही, म्हणजे त्या भांड्यामध्ये घटामध्ये जे आहे त्याला घटाकाश म्हणतात. या चित्तामध्ये विचार शब्द रहितच आहे त्याला चित्त आकाश म्हणतात किंवा मनो आकाश म्हणतात, मनोकाश म्हणतात.
म्हणजे जिथे जिथे रिकामपण आहे, मोकळीक आहे, अवसर आहे, फुरसत आहे, आराम आहे, त्या सर्वाला कमी जास्त प्रमाणात आकाश अवकाश असे म्हणतात. आणि हे लक्षात घेतल्यानंतर आता हे आपलं निरूपण आपण वाचूया. आकाश अवकाश नित्य ऐस पैस प्रशस्त सदा मुक्त सद्वस्तू स्वयंप्रकाशित. आता ज्याला आपण सर्वसाधारण आपल्या डोक्यावरचं आकाश म्हणतो ते आकाश ऐस पैस प्रशस्त, म्हणजे सगळीकडे पाहावं तिकडे आकाश आणि आकाशच असतो. आणि अशा आकाशात अवकाश म्हणजे अशा आकाशात मोकळी जागा, रिक्तता, मोकळी पोकळी म्हणजे पोकळी असते, मोकळी असते, रिक्त जागा असते, अवकाश असतो. असं हे जे आकाश आहे ते ऐस पैस प्रशस्त. आकाश अवकाश नित्य ऐस पैस प्रशस्त, नेहमीसाठी आकाश अवकाश हे ऐस पैस प्रशस्त, आरामदायी आल्हाददायी असतं. सदा मुक्त सद्वस्तू स्वयंप्रकाशित. तर हे जे आकाश आहे ते आकाश, त्याच्यामध्ये प्रकाश असतो, म्हणून आकाश अवकाश हे नित्य ऐसपैस प्रशस्त पसरलेलं असतं आणि ते स्वयंप्रकाशित असतं. म्हणून स्वयंप्रकाशित आकाश अवकाश हीच खऱ्या अर्थाने सदा मुक्त असलेली सद्वस्तू, सदोदित मुक्त असलेली सद्वस्तू. म्हणजे हे आकाश अवकाश जे नित्य ऐसपैस प्रशस्त आहे, जे स्वयंप्रकाशित आहे, ते सदोदित मुक्त असलेलं, आरामशीरपणे नांदणार, अशा अर्थाने आकाश अवकाश जे ऐसपैस प्रशस्त स्वयंप्रकाशित आहे तेच सदा मुक्त आहे आणि तीच सद्वस्तू म्हणजे कायम शाश्वत असणारी सद्वस्तू अशा अर्थी आत्मतत्व आहे किंवा परमात्म तत्व आहे, असा या कडव्याचा अर्थ आहे. आकाश अवकाश नित्य ऐस पैस प्रशस्त सदा मुक्त सद्वस्तू स्वयंप्रकाशित. दुसरं कडवं. पाऊस जाता आकाश काहीच नसे, परी त्याचे पटावरी चिन्मय गुण आकारी जग सारे असे वसे. बघायला गेलं तर आकाश म्हणजे काहीच नाही. बघायला गेलं तर आकाश म्हणजे मोकळी जागा, रिक्तता, परी त्याचे पटावरी, परंतु या आकाशाच्या पटावर म्हणजे पडद्यावर चिन्मय गुण आकारी जग सारे असे वसे. बघायला गेलं तर आकाश म्हणजे काहीच नाही, परंतु आकाशरूपी पडद्यावर चिन्मय म्हणजे चैतन्याने युक्त गुण आणि आकारातील हे जीव जगत जे सारं अस्तित्व आहे ते या आकाश पटलावरतीच उमटते. पाहू जाता आकाश काहीच नसे, तरी त्याचे पटावरी चिन्मय गुण आकारी जग सारे असे वसे. बघायला गेलं तर आकाश म्हणजे काहीच नाही, परंतु आकाश रूपी पडद्यावर चैतन्ययुक्त गुण आणि आकारातील जीव जगत असं हे जे सर्व असणं आहे त्याची वस्ती आहे. तिसरं कडवं. काही नाही त्यात सारे, कैसे येई राही जाई, नसणेपणात कैसे सारे, असणे पण उमलित होई. आकाश बघायला तर काहीच नाही, मग जर ते काहीच नाही तर त्यात सारे कैसे येई राही जाई. आकाश अवकाश मोकळेपण म्हणजे खऱ्या अर्थाने काहीच नाही, तर असले काही नाही, अशा त्या काही नसणेपणात हे असणेपणी जीव जगत आणि संपूर्ण विश्व सृष्टी कशी उमलित होई, याची निर्मिती किंवा याचं जन्माला येणं कसं शक्य होतं. म्हणून काही नाही त्यात सारे कैसे येई राही जाई. काहीच नाही त्यात सारं येतं कसं, काही काळ राहतं कसं, जातं कसं आणि पुन्हा पुन्हा वरतीवर येतं कसं. नसणेपणात कैसे सारे, असणेपण उमलित होई. नसणेपणात असलेल्या अशा या आकाशात हे सर्वच कसं काय उमलित होई, म्हणजे हे कसं उमलतं किंवा जन्माला येतं किंवा विकसित होतं. उमलित होणे म्हणजे विकसित होणे, जन्माला येणे, वाढ होणे, पुष्टी होणे, अशा अर्थी उमलित होणे म्हणजे विकसित होणे. जे काही नाही अशा आकाशात सर्वच कसं येतं राहतं जातं
आणि नसणेपणात सर्व कैस उमलित होतं, म्हणजे विकसित होतं, प्रगतीपथावर जातं आणि अंतिमता लय होऊन पुन्हा जन्माला येतं. हे कसं काय अद्भुत जन्माला येतं असा हा प्रश्न आहे. चौथं गडू आहे, स्वस्पंद चैतन्य जव स्थितिशील होई तव गुण आकारात ओघे वस्तू प्राणी जात येई. बघायला गेलं तर आकाश काहीच नाही म्हणताना वेगळ्या अर्थाने त्या आकाशामध्ये काहीतरी असलंच पाहिजे. म्हणजे आकाश किंवा अवकाश याच्यामध्ये जे काही आहे ते केवळ आणि केवळ चैतन्य आहे. आणि चैतन्य जे असतं त्या चैतन्य स्वस्पंदित, चैतन्य आपले आपण वर खाली होत असतं. जसा प्राण आपले आपण वर खाली होतो त्याला आपण प्राणाचे स्पंदन म्हणतो. पण हे हृदयातील प्राणाचे स्पंदन म्हणजे आकाशातील चैतन्याचे स्पंदन आहे. प्राण दिसत नाही जाणवतो, तसं चैतन्य दिसत नाही जाणवतं. चैतन्याचे स्पंद आपणाला वेगवेगळ्या वस्तू विषय जीव निर्मितीमध्ये आले की त्या जीवाद्वारे आपल्या लक्षात येतं की ही चैतन्य स्पंदातून झालेली निर्मिती आहे. म्हणून आकाशामध्ये स्वस्पंद चैतन्य, त्या मोकळ्या आकाशामध्ये स्वतःशीच स्वतः स्पंदित होणारे जे चैतन्य असते तेव्हा स्वस्पंद चैतन्य जव स्थितिशील होई. चैतन्य हे खऱ्या अर्थाने वाहत असतं, परंतु स्वस्पंदित होणारे चैतन्य जेव्हा एका जागी स्थितिशील होतं, एका जागी गोठल्यासारखं होतं, तेव्हा त्या गोठलेल्या चैतन्याला जे वस्तुरूप येतं त्या वस्तूला आकार आणि गुण निर्माण होतात. आणि स्वस्पंद चैतन्य जेव्हा स्थितिशील होतं तेव्हा वस्तू गुण आकारात येतात आणि संपूर्ण वस्तुजात आणि प्राणीजात म्हणजे जगातील सर्व वस्तू घटक विषय आणि सर्व प्राणी, वस्तुजात म्हणजे सर्व तऱ्हेच्या वस्तू, प्राणीजात म्हणजे सर्व तऱ्हेचे प्राणी. म्हणून स्वस्पंद चैतन्य जव स्थितिशील होई तो गुण आकारात अवघे वस्तू प्राणी जात येई. जेव्हा स्वतःशी स्पंदित होणारे वाहते चैतन्य जेव्हा एका जागी स्थितिशील जखडल्यासारखे होते तेव्हाच असं स्थितिशील चैतन्य प्रथम आकार आणि गुणरूपे वस्तू किंवा प्राणी यांचा देह धारण करते आणि या वस्तू किंवा प्राणी यांच्या देहांतर्गत परत ते चैतन्य म्हणून, तत्व म्हणून किंवा जीवाच्या हृदयी प्राण म्हणून आणि वस्तूंच्या हृदयी त्या वस्तूचं दर्शन, दर्शन म्हणजे त्या वस्तू जशा आपल्याला दिसतात त्या दिसतात, कारण त्या वस्तूच्या आत दर्शन म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य असतं. ते वस्तूच्या आतील चैतन्य त्याचं दर्शन आपणाला वस्तूचा भाव दाखवतं आणि जीवाच्या आतील चैतन्य त्या जीवाचा भाव आपणाला दाखवतं. म्हणून स्वतःशीच स्पंदित असलेले चैतन्य जेव्हा काही काळ स्थितिशील होतं तेव्हा काही काळ स्थितिशील झालेल्या चैतन्यातून गुण आणि आकारातील वस्तू आणि प्राणी म्हणजे वस्तुजात म्हणजे तेव्हा गुण आणि आकारातील सर्व वस्तू आणि प्राणी जन्माला येतात. म्हणजे आता वस्तू आणि प्राणी म्हणताना लक्षात घ्या, वस्तूमध्ये सर्वसाधारणपणे आपण निसर्गाच्या वस्तू म्हणू शकतो. नद्या, नाले, डोंगर, पर्वत हे वस्तुजात आहे. आणि प्राणी म्हणजे चतुर्विध योनीतील जे जे प्राणी आहेत ते म्हणजे अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या 4 योनीतील प्राणी जगत आणि संपूर्ण निसर्ग व त्यातील वस्तू म्हणजे एकूण वस्तुजात आणि एकूण प्राणीजात म्हणजे सर्वच्या सर्व वस्तू आणि सर्वच्या सर्व प्राणी स्वस्पंदित चैतन्य जेव्हा एका जागी स्थितिशील होते, एका जागी साकळल्यासारखे होते, तेव्हा चैतन्याच्या साकळलेपणातून चैतन्याच्या एका जागी स्थित होण्याच्या, एका जागी घट्ट होण्याच्या अवस्थेमधून गुण आणि आकारातील सर्व तऱ्हेच्या वस्तू आणि सर्व तऱ्हेचे प्राणी जन्माला येतात. म्हणून आकाश जरी नसणेपण असलं तरी त्या नसणेपणात स्वस्पंदित जे चैतन्य असतं त्या चैतन्याच्या स्थितिशीलतेतून
गुण आणि आकारातील सर्व तऱ्हेच्या वस्तू आणि प्राणी यांचा जन्म होतो. प्राणीजात म्हणजे जात म्हणजे सर्व प्राणी आणि वस्तुजात म्हणजे सर्व वस्तू म्हणजे वस्तुजात आणि प्राणीजात सर्व तऱ्हेच्या वस्तू आणि सर्व तऱ्हेचे प्राणी निसर्ग आणि सर्व प्राणी जेव्हा स्वस्पंदित चैतन्य आपल्या जागी साकळते तेव्हा गुण आणि आकारात सर्व तऱ्हेच्या वस्तू आणि सर्व तऱ्हेचे प्राणी येतात असा त्याचा अर्थ आहे. आता हा खेळ कसा असतो? चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले शिव जीव प्राण प्राणी क्रीडा आकाशपटावरी हाल चाले. चैतन्य चैतन्य म्हणजे एनर्जी आणि द्रव्य म्हणजे मॅटर ज्याला आपण मॅटर म्हणतो, ज्याला आपण सर्वसाधारण जड म्हणतो त्याला द्रव्य म्हणतात. आणि चैतन्य म्हणजे एनर्जी. चैतन्य द्रव्य म्हणजे चैतन्य म्हणजे एनर्जी आणि द्रव्य म्हणजे मॅटर म्हणजे एनर्जी आणि मॅटर. चैतन्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले म्हणजे चैतन्य गोठून द्रव्य जन्माला येतं. त्या द्रव्याच्या प्राणरूपाने स्पंदित जीवरूपाने स्पंदित भावरूपाने स्पंदित असतं ते चैतन्यच असतं. म्हणून चैतन्याच्या बहिर्मुखी गोठण्याला आकार आणि गुण निर्माण होतात आणि ते बहिर्मुखी गोठलेलं जे चैतन्य आहे ते चलित होण्यासाठी मॅटर म्हणजे द्रव्याच्यात एनर्जी जशीच्या तशी असते आणि त्या एनर्जीमुळे प्राणी हा हालचाल करतो. म्हणजे प्राणी हा एनर्जीचं द्रव्यात रूपांतर झाल्यामुळे म्हणजे एनर्जी गोठते आणि द्रव्यात रूपांतरित होतोय तेव्हा प्राण्याचा बाह्य आकार आणि अर्थातच प्राण्याची इंद्रिये आणि तत्वे निर्माण होतात. परंतु बाह्य आकार आणि इंद्रियांच्या हालचालीसाठी त्या द्रव्य रूप त्या जडरूप देहामध्ये पुन्हा चैतन्य जाऊन वस्ती करते. म्हणून प्राणरूप चैतन्य आत आणि द्रव्य रूप जड रूप मॅटर म्हणून चैतन्य बाहेर, असं बाहेर मॅटर आणि आत एनर्जी अशा तऱ्हेचा हा चैतन्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. चैतन्य द्रव्यात रूपांतरित होतं म्हणजे गुण आकारात देहामध्ये येतं आणि आतमध्ये प्राणशक्ती म्हणून ते जातं. म्हणून चैतन्य द्रव्य चैतन्यातून द्रव्य जन्माला येतं. परत द्रव्य आतील चैतन्य संपलं आतील परत द्रव्य जेव्हा त्याचं जे आयुर्मान असतं त्याचा टिकण्याचा काळ असतो तो जेव्हा द्रव्य संपतं तेव्हा त्या द्रव्यातील म्हणजे देह जरा जर्जर झाला की देह जरा जर्जर झाल्यामुळे तो देह आतील चैतन्याला धारण करण्याच्या दृष्टीने अक्षम ठरतो. म्हणून देह पडतो तेव्हा चैतन्य मोकळं होतं आणि चैतन्य जेव्हा द्रव्य म्हणून आकार घेतो तेव्हा देह तयार होतो. चैतन्याने द्रव्य म्हणून आकार घेतला की बॉडी तयार होते आणि त्या बॉडीच्या प्राण म्हणून जो असतो तो परत चैतन्य असतो. आणि बॉडी जेव्हा जरा जर क्षीण होते तेव्हा बॉडी पडायच्या अगोदर किंवा तेव्हा बॉडी चैतन्याला धारण करण्यासाठी जेव्हा अक्षम होते तेव्हा त्यातील प्राणरूप चैतन्य मोकळं होतं. म्हणून चैतन्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. त्याचा थोडक्यात अर्थ असा देह चैतन्य हे विदेही आहे. विदेही चैतन्य जेव्हा एका जागी साकळतं तेव्हा त्या चैतन्यातून देह तयार होतो आणि त्या देहाला चलित करण्यासाठी पुन्हा त्याच्यात विदेही चैतन्य प्राणरूपाने वस्ती करतो. परंतु हा जो देह आहे तो जरा जर क्षीण झाल्यानंतर किंवा आता आतील प्राणरूपी ऊर्जेला तो धारण करू शकत नाही अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा हे द्रव्य पुन्हा म्हणजे मॅटर बॉडी नष्ट होते आणि आतील जीवरूप चेतना प्राणरूप चेतना मोकळी होते. म्हणून चैतन्याचं द्रव्यात आणि द्रव्याचं चैतन्यात असं हे जे सारखं रूपांतरण चालू असतं त्या चैतन्य द्रव्य चैतन्य या लपंडावामध्ये म्हणजे एनर्जी टू मॅटर टू एनर्जी या लपंडावामध्ये खऱ्या अर्थाने हा संपूर्ण निसर्ग आणि प्राणी म्हणजे सर्व वस्तुजात आणि सर्व प्राणीजात
चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य या लपंडावामध्ये अस्तित्वात आल्यासारखा दिसतो. म्हणून चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. चैतन्य म्हणजे एनर्जी, त्याला शिव म्हणतात, आणि द्रव्य म्हणजे मॅटर, त्याला जीव म्हणतात. म्हणून चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. शिव जीव प्राण प्राणी क्रीडा आकाशपटावरी हाल चाले. आकाशपटावर म्हणजे मुक्तांगणी मोकळ्या जागी चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य, चैतन्य म्हणजे एनर्जी, द्रव्य म्हणजे मॅटर, तसंच शिव म्हणजे एनर्जी, जीव म्हणजे मॅटर, प्राण म्हणजे एनर्जी, प्राणी म्हणजे मॅटर. म्हणून चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. शिव जीव प्राण प्राणी क्रीडा आकाशपटावरी हाल चाले. आकाशाच्या पटावर चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य शिव जीव प्राण प्राणी अशा तऱ्हेची क्रीडा लीला आकाशपटावरी म्हणजे आकाशाच्या पटलावर हालचाल करताना दिसते. आता आकाश म्हणताना परत लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल माणूस आकाशात कुठे दिसतो, जमिनीवर दिसतो, बरोबर आहे. पण आकाश आणि अवकाशाचा एकंदर अर्थ आपण असा सांगितलेला आहे की मोकळी जागा, म्हणजे मोकळ्या मैदानात माणूस दिसणं म्हणजे वेगळ्या अर्थाने अवकाशामध्ये मोकळ्या जागेवर माणूस दिसणं आहे. त्यामुळे दोन माणसांमधील अंतर, दोन श्वासांमधील अंतर, दोन प्राणांमधील अंतर, दोन विचारांमधील अंतर, दोन शब्दांमधील अंतर, या सर्व अंतराला पोकळी म्हणजे आकाशच म्हणतात. इतकंच नव्हे तर पेशीच्या आत ती व्हाईट रिकामी जागा आहे ते सुद्धा आकाश आहे. म्हणजे पेशीच्या आत जसं आकाश आहे तसं आपल्या डोक्यावर आकाश आहे. म्हणजे पेशीच्या आत आकाश आहे आणि डोक्यावर प्रशस्त आकाश आहे. आणि मध्ये जिथे 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 वस्तुजात प्राणीजात आहेत त्याच्यातील जे जे अंतर आहे त्यालाही आकाश म्हणायचं. म्हणून चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले. शिव जीव प्राण प्राणी क्रीडा आकाशपटावरी हाल चाले. म्हणजे मोकळ्या पटावरती चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य शिव जीव प्राण प्राणी यांची क्रीडा किंवा यांची लीला हालचाल या आकाशपटावर म्हणजे आकाशरूपी पडद्यावर किंवा मोकळेपणा जिथे जिथे आहे तिथे तिथे चालते. आता उपनिषदामध्ये शिष्य गुरुला विचारतो तम ब्रह्म आणि गुरु सांगतो खम ब्रह्म. आता उपनिषद म्हणजे श्रुती वाङ्मय, म्हणजे वेदज्ञान ज्याच्यातून मिळतं ते श्रुती वाङ्मय. तम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती. श्रुतीमध्ये प्रश्न आलेला आहे शिष्याकडून कम ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, आणि गुरु सांगतो खम ब्रह्म म्हणजे खम म्हणजे आकाश. तम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती. ब्रह्म म्हणजे काय तर आकाश म्हणजे ब्रह्म असं श्रुती सांगतात. आता मग खम किंवा ख म्हणजे काय. ख आकाश पोकळी ब्रह्म परमात्मा ईश्वर ज्ञानी दृष्टी सांगताती. तर कम ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय तर खम ब्रह्म असं श्रुती म्हणजे वेदवाङ्मय सांगतो. आता ब्रह्म याचा अर्थ परमात्मा ईश्वर असा आहे आणि ख किंवा खम याचा अर्थ आकाश पोकळी असा आहे. म्हणजे आकाश पोकळी हेच ते ब्रह्माचे परमात्म्याचे ईश्वराचे स्थान. म्हणून कम ब्रह्म खम ब्रह्म म्हणजे आकाश हेच परमतत्व, आकाश हाच परमात्मा, आकाश हाच ईश्वर. म्हणजे जो सर्वांचा निर्माता आहे तो म्हणजे आकाश. म्हणून आकाश जरी आपणाला काही नाही असं वाटतं तरी सर्वांचा निर्माता आकाश असल्यामुळे आकाश हाच खऱ्या अर्थाने ब्रह्म परमात्मा ईश्वर आहे. म्हणून आकाश हाच परमात्मा ईश्वर आहे याचा अर्थ असा हे जे आकाश पूर्णपणे चैतन्याने सघन दाटलेले आहे. तर सघन चैतन्याने दाटलेले आकाश जरी चैतन्य दिसत नसले म्हणून आपल्याला मोकळे वाटले तरी सुद्धा त्या आकाशात जे सघन चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच परमतत्व म्हणजे ईश्वर तत्व आहे. आणि चैतन्य चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य शिव जीव
प्राण प्राणी या प्रकारे सर्वांची निर्मिती करत असतो. म्हणून कम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती ख आकाश पोखरी ब्रह्म परमात्मा ईश्वर ज्ञानी दृष्टे सांगताती. ब्रह्म म्हणजे काय तर आकाश म्हणजे ब्रह्म असं श्रुती सांगतात. आणि ख किंवा आकाश म्हणजे पोकळी आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा म्हणजे ईश्वर असे ज्ञानी दृष्टी सांगतात. कम ब्रह्म खम ब्रह्म त्याचा अर्थ एवढा, ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, परमतत्व ईश्वर म्हणजे काय श्रुती सांगतात. कम ब्रह्म आकाशाची पोकळी म्हणजेच परमात्मा ईश्वर. म्हणून कम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती श्रुती सांगतात कम ब्रह्म. या प्रश्नाला उत्तर देताना श्रुती उत्तर देतात खम ब्रह्म. कम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती. मग आता ब्रह्म आणि ख याचा अर्थ काय तर ज्ञानी माणसं सांगतात ख आकाश पोकळी ब्रह्म परमात्मा ईश्वर ज्ञानी दृष्टी सांगताती. म्हणजे आकाश पोकळी म्हणजे ख आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा ईश्वर म्हणजे सर्वांचा निर्माता म्हणजे परमेश्वर. म्हणजे आकाश हेच सर्व निर्माता परमात्मा ईश्वर आहे. म्हणून कम ब्रह्म खम ब्रह्म श्रुती वदताती ख आकाश पोखरी ब्रह्म परमात्मा ईश्वर ज्ञानी दृष्टे सांगताती. आता इथे कृष्णमूर्तींचा संदर्भ आलेला आहे. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. नसणेपणातून असणेपण येई जे कृष्णमूर्ती वदती चिन्मय आकाश पोखळीत परमतत्व द दॅट नांदे जाणा त्याची मती. जेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग तेव्हा हे म्हणणे अशा अर्थाने बरोबर आहे की कम ब्रह्म खम ब्रह्म म्हटलं की ब्रह्म परमात्मा ईश्वर म्हणजे काय तर आकाश पोकळी म्हणजेच परमात्मा किंवा ईश्वर. आणि परमात्मा ईश्वर हा सर्वांचा निर्माता म्हणून जर आकाश रूपी पोकळीत असेल तर त्या पोकळीत काही नाही असे जरी आपणाला वाटले तरी सर्व काही जन्माला घालणारी परमशक्ती ईश्वरी शक्ती त्याच आकाशाच्या चैतन्य रूप पोकळीत वसत असते. म्हणून आकाशात काही नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आकाश परम शक्तिशाली परमतत्व रूपी ईश्वर रूपी चैतन्याने सघन आहे. म्हणून चैतन्याने सघन असलेले आकाश आपणाला त्यातील चैतन्य न दिसल्यामुळे पोकळ वाटतं म्हणजे मोकळं वाटतं, त्यात पोकळी वाटते, त्यात जागा आहे असं वाटतं. परंतु चैतन्य पूर्ण आकाश हाच तो परमात्मा किंवा ईश्वर आहे जो सर्वांचा निर्माता आहे. परंतु चैतन्य दिसत नाही, परमात्मा ईश्वर दिसत नाही, सर्वांचा निर्माता दिसत नाही, मात्र त्याची निर्मिती दिसते. म्हणून निर्माता दिसत नाही आणि निर्मिती दिसते. न दिसणाऱ्या निर्मात्याला आपण आकाश पोकळी म्हणतो. पण वस्तुतः आकाश पोकळी म्हणजेच ते परमतत्व ईश्वरी तत्व आहे जे सर्वांचं निर्माण करणार असा तो सर्व निर्माता आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर ब्रह्माच्या पोकळीत चैतन्य वसून असते आणि ते चैतन्य म्हणजेच आकाशाचा चैतन्य सघनता असणेपणा हा जो आहे तो असणेपणा जरी आपल्याला दिसत नसला कारण जे अतिव्याप्त असतं अति महान असतं तेही दिसत नाही आणि जे अति सूक्ष्म असतं तेही दिसत नाही. जे अति सूक्ष्म आहे ते दृष्टीच्या टप्प्यात येत नाही आणि जे अति विराट आहे ते दिसलं तरी तेही पूर्णपणे आपल्या टप्प्यात येत नाही. म्हणून अति विराट आकाश असो किंवा अनुरेणुया थोकड असो पेशीच्या आतलं आकाश असो तर अनुरेणुया थोकडा म्हणजे पेशीच्या आतील अनुरेणू एवढं सूक्ष्म आकाश आणि विराट दृष्टीच्या टप्प्यात न मावणारं आकाश हे दोन्ही तत्वता ईश्वर आहे किंवा दोन्ही तत्वता परमात्माच आहे. म्हणून आकाश पोकळी म्हणजेच ब्रह्म परमात्मा ईश्वर जो चैतन्य पूर्ण आहे. त्याच्यातून चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य शिव जीव प्राण प्राणी या रूपे सर्व वस्तुजात आणि सर्व जीवजात जन्माला येतात. अशा अर्थी जे आपणाला नाही वाटतं पोकळी वाटतं त्याच्यातूनच सर्व विश्व येतं.
म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. नसणेपणातून असणेपण येई, जे कृष्णमूर्ती वदती. चिन्मय आकाश पोकळीत परमतत्व, द दॅट नांदे जाणा त्याची मती. नसणेपणातून असणेपण कसं येतं हे आपण वर सांगितलं. चैतन्यातून द्रव्य आणि एनर्जी यांच्या हालचालीतून जीव जगत आणि वस्तू जगत निर्माण होतं. आणि हे चैतन्य जे आकाशात असते, हे चैतन्य आपणाला प्रकाश रूपाने जरी जाणवलं तरी त्या चैतन्याची जी निर्मिती क्षमता आहे ती आपणाला केवळ आणि केवळ हे संपूर्ण वस्तू जगत आणि प्राणी जगत निर्माण झाल्यानंतर जाणवते. इट कॅन बी परसिव्ड. म्हणजे स्वसंवेद्यता. स्वतःला चिंतनात असताना हे जाणवतं की हे संपूर्ण विश्व चैतन्यातून निर्माण झालेले आहे. म्हणून चैतन्य जाणीवेमध्ये येऊ शकतं, परंतु चैतन्य दृष्टीच्या टप्प्यात येत नाही. आकाश जरी दिसलं तरी त्यातील चैतन्य तत्व दिसत नाही. ते ध्यानामध्ये येऊ शकतं. म्हणून ध्यानामध्ये चैतन्य तत्व येतं तेव्हा हे ध्यानातील मन सुरुवातीला मोकळं असतं, प्रशस्त असतं, आरामदायी असतं. म्हणून ध्यानातील मन आकाशासारखं असतं. तेव्हा त्या आकाशाकडेच साक्षी भावाने जेव्हा जीव पाहतो तेव्हा त्या आकाशातून चैतन्य तत्वाद्वारे जे काही जन्माला येतं त्याचं ज्ञान ध्यानामध्ये उमटतं. म्हणजे ध्यानातील मन मोकळं असतं, आकाशासारखं असतं. आणि ध्यानातील मन जे मोकळं आकाशासारखं आहे त्या आकाशातच चैतन्याचं दिव्य ज्ञान दिसतो. चैतन्याचं दिव्य ज्ञान ध्यानरूपी मनाच्या पोकळीत जाणवणं म्हणजेच प्रत्यक्षात आकाशामध्ये, चैतन्यामध्ये, मोकळ्या जागेमध्ये जीवशिवसृष्टी निर्माण होणं. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. नसणेपणातून असणेपण येई, जे कृष्णमूर्ती वदती. चिन्मय आकाश पोकळीत परमतत्व जाणा त्याची महती. म्हणजे चिन्मय आकाशाच्या पोकळीत, चिन्मय म्हणजे चैतन्यपूर्ण आकाशाच्या पोकळीत परमतत्व ज्याला आपण ईश्वर परमात्मा म्हणतो किंवा कृष्णमूर्ती ज्याला द दॅट म्हणतात ते नांदतं, त्याची महती जाणा. म्हणून नसणेपणातून असणेपण कसं येतं हे जाणण्यासाठी चिन्मय आकाश पोकळीतील परमतत्व किंवा द दॅट जे नांदत असतं त्याची महती, त्याचं महत्व आपल्याला ध्यानामध्ये जाणून घ्यावं लागतं. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. नसणेपणातून असणेपण येई, जे कृष्णमूर्ती वदती. चिन्मय आकाश पोकळीत परमतत्व, द दॅट नांदे जाणा त्याची महती. आता हे परमतत्व द दॅट कसं आहे तर ते स्वतः निवृत्त आहे. म्हणजे आकाश काही नाही असं दिसतो. आकाशामध्ये वृत्ती नाही, परंतु आकाशामध्ये जे चैतन्य आहे त्याच्या स्वयंपूर्ण हालचालीतून त्या चैतन्याच्या नकळत एनर्जी, मॅटर, चैतन्य, द्रव्य, शिव, जीव, प्राण, प्राणी यांची निर्मिती, स्थिती, गती, वृद्धी, समृद्धी, लय आणि पुनरुत्पत्ती चालू असते. म्हणून जे आकाश आहे ते मोकळं ढाकळं दिसलं तरी ते प्रत्यक्षात चैतन्य युक्त असल्यामुळे चैतन्याच्या सहज हालचालीतून चैतन्य, द्रव्य, एनर्जी, मॅटर, शिव, जीव, प्राण, प्राणी आणि अर्थातच वस्तू जगत, जीव जगत ह्या सर्व वस्तू निर्माण होत असतात. ही जी निर्मितीची देवता आहे ज्याला द दॅट परमतत्व परमात्मा म्हणतात ती दिसत नाही, परंतु ती स्वतः या आकाशात सर्व व्याप्त असते. म्हणून आपण म्हणतो निर्मात्याने, परमेश्वराने फुरसतीने हे जग निर्माण केले. निर्माता जेव्हा आरामात असतो, तो जेव्हा खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो विश्रांत असतो, तेव्हाच तो निर्मिती करू शकतो. म्हणूनच म्हणतात प्रगती तेव्हाच होते जेव्हा जग शांत असतं. म्हणून अमन, शांतीचं महत्व ज्याला कळेल त्याला प्रगतीचं महत्व कळेल.
शांती आणि प्रगती ज्याला कळली त्याला त्या परमतत्वाने शांत निवांत असणेपणात म्हणजे आरामशीर असणेपणातून हे अद्भुत जग निर्माण कसं केलं हे समजेल. आणि हे सर्व अद्भुत जग जे आकाशातून आलं ते नसणेपणी असणेपण आहे. मी त्यात काही नाही म्हणावं तर त्याच्यात सर्व निर्माण करणारी चैतन्याची स्वस्पंदित हालचाल जी आहे याच्यातून एनर्जी मॅटर शिव जीव प्राण प्राणी असं संपूर्ण वस्तू जगत आणि जीव जगत निर्माण होतं. आणि ही गोष्ट आपणाला कळायची असेल तर ध्यानामध्ये जेव्हा आपलं मन नष्ट होतं म्हणजे मनाचं अमन होतं आणि मनाच्या अमन स्थितीमध्ये मनरूपी आकाशामध्ये केवळ चैतन्य साठलेलं असतं आणि त्या चैतन्याच्या साठलेपणातूनच आपणाला चैतन्याद्वारे हे संपूर्ण वस्तू जगत जीव जगत कसं निर्माण झालं याचं भान आपणाला ध्यानामध्ये असतो. ध्यानात मी नसतो आणि ध्यानामध्ये जेव्हा मी नसतो, ध्यानामध्ये जेव्हा आय नसतो, ध्यानामध्ये जेव्हा आयडेंटिटी नसते तेव्हा त्या ध्यान रूप मन पोकळीत मन आकाशात केवळ आणि केवळ परमतत्व द दॅट म्हणजे शुद्ध सर्वव्याप्त चैतन्य असतं. आणि ते चैतन्य आपणाला त्याचा क्रम जर उलगडून दाखवतं त्याला म्हणतात ध्यानातील साक्षात्कार. ध्यानातील साक्षात्कार ही मूळ असलेल्या गोष्टीचं हालचालीचं शास्त्र समजून देणारी ती शब्दे विण संवाद साधणारी अशी ती मौनातील भाषा आहे. परंतु मौनातील भाषा असली तरी मुक्याला जशा जाणीवा असतात तशा मौनातील भाषेमध्ये ध्यानी जरी मुका असला तरी त्या अशा ध्यानी मुक्याला त्या परमेश्वर रूपी गुळाची चव चाखणं त्याची जाणीव जाणून घेणं हे सहज शक्य होतं. म्हणून ज्याचं मन ध्यानात गुंतलेलं आहे त्याचं मन नष्ट आलं. मन नष्ट आलं म्हणजे मनो आकाश तयार झालं. मनो आकाशामध्ये पूर्ण आराम आहे, वाव आहे. आणि जिथे वाव आहे, आराम आहे, तिथे ज्ञान आहे, बुद्धी आहे, तिथे तत्वाचं ज्ञान शक्य आहे. म्हणून हा जो नसणेपणा आहे ही निवृत्ती आहे ती फार महत्वाची आहे. म्हणून नसणेपणातून असणेपण येई जे कृष्णमूर्ती वदती चिन्मय आकाश पोकळीत परमतत्व द दॅट नांदे जाणा त्याची महती परी येई जाई जग जे माया त्यात न फसावे. परंतु ज्या अर्थी जग येणार जाणार आहे त्या अर्थी ते माया आहे अशाश्वत आहे त्यात फसू नये. परी येई जाई जग जे माया त्यात न फसावे. निवृत्ती रूप गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. निवृत्ती रूप म्हणजे नथिंगनेस थिंग वस्तू जीव म्हणून काही नाही अशी स्थिती म्हणजे नथिंगनेस म्हणजे जीव वस्तू गुण आकार नसलेल्या स्थितीला निवृत्ती रूप म्हणतात. आणि हे निवृत्ती रूप नथिंगनेस हेच खऱ्या अर्थाने अज्ञान नष्ट करणार प्रकाश रूप गुरुतत्व आहे. त्याच्यामध्ये नित्य शाश्वत असावे. त्याच्यामध्ये जो राहील तो नित्य निरंतर शाश्वत खऱ्या अर्थाने मृत्युंजय म्हणून तोच माणूस जो निवृत्ती रूप गुरुतत्वामध्ये असतो तोच माणूस खऱ्या अर्थाने शाश्वत नित्य निरंतर इमॉर्टल ज्ञान रूपे राहू शकतो. तर येई जाई जग जे माया त्यात न फसावे. आणि आकाशात जरी हे सर्व जग आलं तरी तो येणारं जाणारं म्हणजे अशाश्वत आहे. पण ते माया आहे. त्या येणाऱ्या जाणाऱ्या जगात न बसता ते येणारं जाणारं जग कुठून येतं त्या निवृत्तीचा त्या नथिंगनेसचा जर आपण ध्यास घेतला तर नथिंग मधून एव्हरीथिंग कसं येतं हे आपल्याला कळेल. आणि आपण सुद्धा त्या नथिंग मधून आलेलो आहोत. आता नथिंग मधून एव्हरीथिंग येते हे ज्याला कळले तो नथिंग असून सुद्धा आपल्या जागी एव्हरीथिंग म्हणजे प्रत्यक्ष परमतत्व निर्माताच असतो असा या शेवटच्या गाडव्याचा अर्थ आहे. परी येई जाई जग जे माया त्यात न फसावे. निवृत्ती रूप नथिंग गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. आता अर्थ सांगून झाला. पुन्हा एकदा हे म्हणतो आणि आजचं निरूपण येथेच संपन्न होईल. निवृत्त गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे. आकाश अवकाश नित्य ऐस पैस प्रशस्त
सदा मुक्त सद्वस्तू स्वयं प्रकाशित पाहू जाता आकाश काहीच नसे परी त्याचे पटावरी चिन्मय गुण आकारी जग सारे असे वसे काही नाही त्यात सारे कैसे येई राही जाही नसणे पणात कैसे सारे असणे पण उमलित होई स्वस्पंद चैतन्य जव स्थितिशील होई तव गुण आकारात अवघे वस्तू प्राणी जात येई चैतन्य द्रव्य द्रव्य चैतन्य लपंडाव चाले शिव जीव प्राण प्राणी क्रीडा आकाश पटावरी हाल चाले खम ब्रह्म श्रुती वदताती ख आकाश पोकळी ब्रह्म परमात्मा ईश्वर ज्ञानी दृष्टे सांगताती एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग नसणेपणातून असणेपण येई जे कृष्णमूर्ती वदती चिन्मय आकाश पोकळीत परमतत्व द दॅट नांदे जाणा त्याची महती परी येई जाई जग जे माया त्यात न फसावे निवृत्ती रूप नथिंग गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे निवृत्त गुरुतत्वी नित्य शाश्वत असावे अस्तु धन्यवाद सुदिन सुप्रभात.